की गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती मातेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. क्या बात मग हे हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह, कन्सिस्टंट ठेवण्यासाठी ते वातावरण, तो सपोर्ट देणं हे पित्याचं ॲज वेल ॲज घरात जर इन लॉज असतील तर त्यांचंही काम आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन मी पुढे सांगतो की आज समाजाचं सुद्धा ते काम आहे. कारण ही स्त्री फक्त स्वतःच्या बाळाला जन्माला नाही घालत आहे. ही विश्वाचे निर्माते आहे. ती परिवर्तन म्हणून बाळाला, ती परिवर्तनाला जन्म घालते. एक्झॅक्ट. सो तिच्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ जर खरंच ती पॉझिटिव्हिटी घेऊन आलं, ती सकारात्मकता घेऊन आलं, ते स्वामी विवेकानंदांसारखे चांगले विचार, चांगलं व्यक्तिमत्व घेऊन आलं, तर हे देश खूप, हा समाज, हा देश, हा ग्रह खूप मोठ्या उंचीवरती पोहोचणार आहे. अगदी बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वतःच्याच काहीतरी परस्त्रियांना सुद्धा मातेचा दर्जा देणारा व्यक्तिमत्व आईच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. तो संस्कार कोणी पेरला तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी पेरला. आणि म्हणून या आईनं अशा प्रकारचं सुसंस्कार देऊन जर का बाळ जन्माला घातलं, तर ही आई खऱ्या अर्थानं या विश्वाला जन्माला घालते. लक्षात घ्या. प्रत्येक आईच्या माध्यमातून असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व जन्माला आलं, तर हा समाज, हा ग्रह, हा देश कोणत्या उंचीवरती पोहोचेल याचा आपण विचार करू शकतो. अगदी बरोबर. आणि हा विचार करून समाजानं सुद्धा या स्त्रीला त्या पद्धतीनं सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ती एनर्जी देण्याचं काम करायची गरज आहे.